मनोज जरांगे पाटील अलीकडच्या 30-40 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मराठा समाजाला कणखर असं मिळालेलं नेतृत्व आहे। आज मराठा समाज त्यांना आपला नेता मानतो। लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये, खास करून मराठवाड्यामध्ये या सर्व बाबीची जाणीव झालेली आहे। बीड लोकसभा असेल, त्यानंतर परभणी असेल किंवा इतर सर्वच मतदारसंघामध्ये मराठा समाजानं मनोज जरांगे पाटील यांच्याच विचारानं भूमिका घेतलेली आहे असं एकंदरीत दिसतंय। त्यामुळं विधानसभेला 288 जागा लढवणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय। पण ते स्वतः उभा राहणार आहेत असं त्यांनी अजून जाहीर केलेलं नाही। पण मित्रांनो, मी या बाबतीमध्ये करेक्ट असे अपडेट देणार आहे आपल्याला की मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातल्या खास करून बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यामधल्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतःसाठी चाचपणी करत आहेत अशी सध्या चर्चा सुरू आहे। नेमके ते मतदारसंघ कोणचे, नेमका जरांगे पाटलांचा प्लॅन काय आहे मराठवाड्यासाठी किंवा खास बीड जिल्ह्यासाठी, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय माणुसकी न्यूज चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। मित्रांनो, सामाजिक चळवळ वेगळी आणि राजकारण वेगळं असतं हे सर्वांनाच माहीत आहे। सामाजिक चळवळ उभा केल्यानंतर एखादं नेतृत्व त्या चळवळीच्या माध्यमातून मिळतं आणि त्या नेतृत्वाची उंची वाढते, त्याबरोबरच समाजाला त्याचा फायदा होतो आणि समाज एकत्र झाल्यामुळे कुठेतरी समाजाची ताकद त्या ठिकाणी दिसून येते। याचा अनुभव मराठा आरक्षण लढ्यामध्ये आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं मराठा समाजाला नेता मिळालेला आहे, खणकर आणि खंबीर नेता आहे। एक समाजाला दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं। मराठा आरक्षणासाठी हा लढा आहे। कुठेतरी त्यांना असं वाटतंय की मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर आपण राजकारणात यायला पाहिजे, समाजानं राजकारणात यायला पाहिजे आणि राजकारणात येऊन सत्तेत गेल्यावर आरक्षण आपल्याला घेता येईल असं एकंदरीत त्यांनी जे काही भूमिका घेतलेली आहे त्यांच्या भूमिकेवरून असं एकंदरीत वाटतंय। त्यामुळेच त्यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये 288 जागा लढवण्याचं जाहीर केलं। लोकसभेमध्ये आपण उघड भूमिका घेतली नाही, पण आता यापुढे उघड भूमिका घेणार आहोत, नावं घेणार आहोत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। राजकारण करणं हे जरी अवघड असलं तरी जरांगे पाटलांनी आता तसं ठरवलेलं आहे, त्यामुळे ते राजकारण ते करणार आहेत हे जवळजवळ दिसतंय। पण त्यामध्ये त्यांनी आणखी एक सांगितलं की 7-8 उपमुख्यमंत्री करणार, एक समाजाला आकर्षित करण्यासाठीच आहे असं दिसतंय। कारण 7-8 उपमुख्यमंत्री पद आतापर्यंत राज्यामध्ये किंवा कोणत्याच राज्यामध्ये दिले गेलेले नाहीत, त्यामुळे एक वेगळा प्रयोग जरांगे पाटील त्या माध्यमातून करतात असं दिसतंय एकंदरीत। दुसरी गोष्ट, जरांगे पाटील हे स्वतः उभा राहणार आहेत का याबद्दल त्यांनी अद्यापही जाहीर केलेलं नाही, पण ते उभा राहतील असंही म्हटलं जातंय। सध्या अशी एक चर्चा आहे मित्रांनो की मनोज जरांगे पाटील यांच्याकडून बीड जिल्हा आणि जालना जिल्हा, खास करून ह्या 2 जिल्ह्यातील काही जवळपास 6 ते 7 विधानसभा मतदारसंघाची सध्या चाचपणी केली जाते। ही चाचपणी त्यांच्या सहकार्याकडून केली जाते अशी एक चर्चा आहे। बीड जिल्ह्यामधील, खास करून बीड जिल्ह्यामधील 2 मतदारसंघ आहेत मित्रांनो, यामध्ये गेवराई आणि माजलगाव हे 2 मतदारसंघाची चाचपणी सध्या सुरू असल्याची माहिती आहे। त्यानंतर गेवराई माजलगाव नंतर मित्रांनो जालना जिल्ह्यामधील काही मतदारसंघ आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे असे सर्व नावं मला सांगता येणार। गंगाखेड एक आहे परभणी जिल्ह्यामधलं आणि जालना जिल्ह्यामधले सुद्धा काही आहेत। तर बीड जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघाच्या बाबतीमध्ये जर चर्चा करायची तर खास पसंती बीड जिल्ह्यातल्या ह्या 2 मतदारसंघाला आहे अशी पण माहिती मिळत आहे। त्यातलं गेवराई आहे, कारण गेवराई हे त्यांचं होम बीच आहे। मातोरी तालुक्यातले ते मूळ रहिवासी आहेत, भूमिपुत्र आहेत, त्यामुळे गेवराई तालुक्यातलं गेवराई मतदारसंघाला त्यांची पहिली पसंती असू शकते असंही म्हटलं जात आहे। कारण गेवराईमध्ये अमरसिंह पंडित आणि आमदार लक्ष्मण पवार हे दोन्हीही महायुतीकडे आहेत आणि दुसरी गोष्ट बदामराव पंडित
हे तीनच नेते आहेत गेवराई तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघात. तर बदमराव पंडित हे सुद्धा पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जातात, कारण त्यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर पहिली भेट गेवराई त्यांच्या घरी दिली होती, निवासस्थानी दिली होती. त्यामुळे गेवराई हे मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी एक चांगलं पर्याय राहू शकतो अशी ही चर्चा आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा मतदारसंघ आहे माजलगाव. माजलगाव मतदारसंघ ह्याच्यासाठी निवडला जाऊ शकतो की सध्या तिथं प्रबळ असा विरोधक नाही, कारण मोहन जगताप, रमेश आडसकर आणि आमदार प्रकाश सोळंके हे तीनही नेते महायुतीकडे आहेत. त्यामुळं तिथं सक्षम असं नेतृत्व नाही. त्यामुळे एकंदरीत माजलगावची सुद्धा या ठिकाणी निवड केली जाऊ शकते. दुसरी गोष्ट, माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ करण्यात आली होती. प्रकाश सोळंके यांचं घर जाळण्यात आलं होतं, कार्यालय जाळण्यात आलं होतं. त्यामुळे त्या भागातल्या जनतेच्या मनात खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक आरक्षणाच्या बाबतीमध्ये आस्था आहे किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सक्रिय आहेत माजलगाव तालुक्यातील जनता, मराठा समाज असं म्हणता येईल. त्यामुळे दुसरा पर्याय तो सुद्धा असू शकतो अशी एक चर्चा आहे. याबद्दल आम्ही खात्री देत नाहीत, ही चर्चा आहे. चर्चेच्या आधारेच आपण या ठिकाणी हे विषय घेतलेला आहे. मराठा आरक्षण किंवा त्यांचं जे काही त्यांना राजकारण करायचंय या सर्व बाबतीचं केंद्रबिंदू बीडमध्ये करायचंय असं एकंदरीत दिसतंय. कारण गेल्या लोकसभेच्या कार्यकाळामध्ये पूर्णतः बीड आणि परभणी जास्त करून या दोन जिल्ह्यामध्येच ते फिरत होते, सभा घेत होते, मेळावे घेत होते, बैठका घेत होते. तर एकंदरीत बीडच का, तर बीडच का, तर हे कारण सुद्धा मित्रांनो या बाबतीमध्ये आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. बीडच नेमकं केंद्रबिंदू का करायचं त्यांना, तर त्याबद्दल निश्चितच आपण एक दुसरा व्हिडिओ बनवून त्यावरती आपण चर्चा करू. पण आपण या ठिकाणी फक्त बोलणार आहोत की जरांगे पाटील आणि त्यांचे जे काही विधानसभासाठी त्यांची चाचपणी चालू आहे ते, कारण बीड हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यापासून पूर्णतः महाराष्ट्राचं राजकारणाचं केंद्रबिंदू बीड झालेला आहे. आणि आज सध्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे वजनदार नेते दोन बीडमध्ये असल्यामुळं बीडच्या राजकारणाला महत्त्व येतं. एकंदरीत तीच बाब लक्षात घेऊन जरांगे पाटील यांनी सुद्धा बीड हे केंद्रबिंदू समजून बीडवरूनच राजकारण किंवा विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा आणि एकंदरीत इथूनच रणनीती सुरू करू शकतात असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता नेमकं जरांगे पाटील कुठून उभा राहतात किंवा त्यांचे सहकारी कुठून उभा राहतात हे येणाऱ्या काळात ते जाहीर करतील. त्यावेळेस आपण त्यावर चर्चा करूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती. तोपर्यंत नमस्कार.